शाल्मली मंडळी, हे तुम्ही माझ्या हातामध्ये फूल बघताय ना, ते आहे शाल्मलीचं। शाल्मली म्हणजे आपल्या लोकल भाषेत सांगायचं झालं ना तर काटेशिवर किंवा मग शेवरीचं झाड असतं ना, त्याचं हे फूल आहे। त्याला सेलम पण म्हणतात आणि इंग्लिशमध्ये कॉटन सिल्क। तर कॉटन सिल्कचं तुम्हाला झाड बघायचं आहे, हे बघा, त्याच्या फुलांचा ना खाली पूर्ण सडा पडला आहे। हा बघा किती सगळा सडा पडला आहे, पूर्ण लाल गुलाबी कलरची सगळी फुलं खाली पडली आहेत। आणि हे तुम्ही समोर बघताय ते आहे शेवरीचं झाड। एवढा मोठा बुंदा आहे, खूप जुनं झाड आहे, आपल्या कंपाऊंडमध्येच आहे आणि वरती त्याला फुलं बघा किती लागली आहेत, पूर्ण भरलं आहे। आता त्याला खूप सारी फुलं लागली आहेत आणि खूप सारे पक्षी वगैरे पण त्याच्यावरती येत आहेत। पोपट असेल, मैना असेल, बाकीचे सारे पक्षी पण येतात त्याच्यावरती। आणि ह्या झाडाचा उपयोग सांगायचा झालं ना तर हे झाड ना वजनाला हलकं असतं, त्यामुळे होड्या असतील किंवा मग माचीसच्या काड्या असतील, माचीसचे बॉक्स बनवण्यासाठी ह्या झाडाचा उपयोग करतात। तसेच मेडिसिनल यूज पण आहेत। आता हा झाड आहे ना, तर ह्या झाडाला ना काटे असतात, तर ते काटे आहेत ना, ते काट्यांची पेस्ट करतात, जी पिंपल आणि ॲक्नेसाठी पण यूज करतात। आणि हे फुलं दिसतात ना, हे एडिबल आहेत, म्हणजे काही ठिकाणी ह्या फुलांची भाजीसुद्धा करतात। म्हणजे उत्तराखंड साईडला तुम्ही बघाल तर ह्या फुलांची भाजीसुद्धा करतात। आणि एशियाटिक कंट्रीमध्ये ना ह्या फुलांची सुकवून पावडर करतात, चहा किंवा मग सरबतसाठी यूज करतात। तर असं हे झाड आहे। आणि ह्या झाडावरती ना तुम्ही हे झाड ना सहसा आमच्या साईडला कोकणामध्ये पण तुम्ही बघाल ना, किंवा मग सहसा तुम्ही जर कुठे बघाल तर शेताच्या बांधावरती खूप सारी ही झाडं असतात, उंच वाढतं, त्यामुळे ह्याच्यावरती ना शिकारी पक्षी पण खूप सारी घरटी करतात। आणि मग त्याच्यामुळे आपल्या शेतामध्ये त्याचा फायदा होतो, कारण शेतामध्ये उंदीर असतील किंवा बाकीचे जे कीटक असतात ना, ते हे शिकारी पक्षी भक्षण करतात। त्यामुळे हे खूप उपयुक्त असं झाड आहे आणि आमच्या कंपाऊंडमध्ये होतं, त्याला आता खूप बहर आला आहे। आता ह्याची पानगळ हिवाळ्यामध्ये पानगळ होते आणि ना ह्याला जेव्हा फुलं लागतात ना, फेब्रुवारी ते मार्चच्या दरम्यान ह्याला फुलं लागतात। आणि हे बघा गुलाबी लालसर कलरची फुलं येतात, काही झाडांना ना पिवळ्या पण कलरची फुलं लागतात, तर ती फार दुर्मिळ आहेत झाडं। तर जेव्हा ह्यांना फुलांचा ह्यांचा बहर येतो तेव्हा समजून जायचं की आता शिमगा जवळ आला आहे, म्हणजे होळी आणि रंगपंचमी जवळ आली आहे। तर असे हे कॉटन सिल्कचं झाड आणि काटेशिवरीचं झाड तुम्हाला माहिती होतं का? कमेंटमध्ये नक्की सांगा। बघा ही आहे ना, ही त्याची कळी आहे, ही अशी कळी असते आणि हिला जी फ्रुटिंग होते ना, जी फळं धरतात, ती फळं जेव्हा कवळी असतात ना, लहान असतात, तेव्हा त्या फळांची ना आमची आजी भाजीसुद्धा करायची, खूप छान भाजी होते। आणि ह्याला जी फळं लागतात ना, त्या फळामध्ये कॉटन असतो, म्हणजे मऊ एकदम सिल्कसारखा कॉटन असतो, तर तो काही ठिकाणी वाती बनवण्यासाठी पण त्याचा यूज करतात। आणि ह्याचं जे बीज प्रसारण आहे ना, ते जो कापूस आहे ते कॉटन असं बाहेर उडून गेल्यामुळे पण ह्याचं बीज प्रसारण होतं। तर हे असं काटेशिवरीचं झाड तुम्हाला माहिती होतं का? कमेंटमध्ये नक्की सांगा।